म्हणजे आजचा हा व्लॉग ना माझ्यासाठी तरी खूप खूप खास आहे. आता जसं की आपल्या सर्वांना माहितच आहे, आषाढ महिना लागला की विठुरायाच्या नामाच्या गजरात अख्खा महाराष्ट्र दुमदुमून निघतो. मग आता आम्ही दोघेही चाललो आहोत आमच्या आत्याच्या गावी म्हणजेच माळीनगरला. मग आता जाण्याचं कारणही तसं विशेषच होतं, कारण आपले जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी अकलूजमध्ये होती आणि मग नंतर अकलूजवरूनच पुढे माळीनगरला म्हणजे आत्याच्या गावी येणार होती. आता मग तुम्ही बघू शकता की पहाटेचे 4-4:30 वाजले असतील, तरी देखील सर्व वारकरी कुठेही न थांबता आपल्या मार्गाने विठुरायाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे. खरं तर पुण्यामध्ये पालखी असताना तिथे देखील आम्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालो होतो, परंतु जवळून वगैरे असं काही दर्शन घेताच नाही आलं. मग आम्ही दोघे खास दर्शनासाठी आत्याच्या गावी आलो होतो. ऊन वारा पाऊस कशाकडेही लक्ष न देता फक्त विठुरायाच्या नामाचा गजर करत सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने चालले होते. त्यांना सर्वांना चालताना धावताना बघून मला तरी ना तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला. तुका मने धावा आता पंढरीच विसावा. हा सर्व आनंदाचा सोहळा बघताना खरंच इतकं इतकं छान वाटत होतं ना, मन खूप खूप प्रसन्न होत होतं. खरं तर साक्षात या सर्व वारकऱ्यांमध्येच आपल्या विठुरायाचं दर्शन होत होतं. पहाटेच्या वेळीच मग आम्ही सर्वजण आत्याच्या घरी पोहोचलो. मग पुण्यावरून येताना आत्याच्या मुलाने विठुराय आणि रुक्मिणीची एक सुंदर अशी मूर्ती आपल्या बरोबर आणली होती. मग आता मूर्ती आपण पहिल्यांदाच घराच्या आत घेणार होतो. मग आत्यांची अशी इच्छा होती की आधी मूर्तीची आरती पूजा वगैरे करून नंतरच मग तिथे स्थापना केली जावी. मग माझं तर माझ्यासाठी महत्भाग्यच होतं, कारण मला माझ्या स्वतःच्या हाताने विठुरायाची आरती करायचा चान्स मिळाला. एका सुंदर पहाटेची सुंदर सुरुवात विठुरायाच्या स्वागताने झाली आणि मग आत्याच्या घरी देखील दिंडी येते आणि मग त्यासाठी सर्वजण आत्याच्या घरातले सर्वजण पहाटेपासूनच म्हणजे रात्री 2-2:30 वाजल्यापासूनच स्वयंपाकाला लागले होते. येणाऱ्या वारकऱ्यांची पालखीची कुठेच गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या हिश्श्याला आलेलं काम आवर्जून खूप खूप मनापासून करत होते. म्हणजे मला तरी ना हेच वाटत होतं की विठुरायाचं ते सावळं रूप असंच आपल्या डोळ्यामध्ये सामावून घ्यावं आणि हा क्षण ना खरंच इथेच थांबावा. सुख हे कोणत्याही नाशिवंत गोष्टीमधून आपल्याला मिळू शकतं, परंतु मग दीर्घकाळ टिकणारं समाधान जे आहे ना, ते फक्त आपल्याला ना देवाच्या सहवासामध्येच मिळू शकते. मग बबनने इथे देव्हाऱ्यामध्ये विठुराय आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची स्थापना केली. बस बस. त्यानंतर मग आत्या आणि आत्याची मुलगी दीपाली वहिनी अशा ह्या दोघी मिळून म्हणजे पहाटेपासूनच रात्री 2 ते 2:30 वाजल्यापासून चुलीवर ज्वारीच्या भाकरी बनवत होते. जनरली आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की चपातीपेक्षा भाकरी करायला किती टाईम जातो. इव्हन आपण गॅसवर जरी बनवत असतो ना तरी खूप टाईम लागतो. आणि मग आता एवढ्या सर्व वारकऱ्यांसाठी चुलीवर भाकरी बनवायच्या म्हणजे खरंच सोपं काम नव्हतं. इव्हन मी आत्याच्या मुलीला म्हटलंही की म्हणजे भाकरी करण्याऐवजी आपण सर्वांसाठी चपातीच बनवले असतं ना, म्हणजे कसं चपाती बनवायला एवढा टाईम लागला नसता आणि एवढी मेहनतही लागणार नाही. परंतु त्यानंतर मग त्यांचं असं म्हणणं होतं की आता एवढ्या दिवसापासून सर्व वारकरी पायी प्रवास करत आहेत. मग प्रवास करताना वाटेमध्ये जिथे तिथे सर्वांची जेवणाची सोय ही केलेलीच असते, कोणाची कुठेही गैरसोय होत नाही. जेवणामध्ये सांबर भात चपाती हे सर्व असतं, परंतु मग भाकरी ही जेवणामध्ये खूप कमी ठिकाणी असते. आणि मग आता जेवणामध्ये सर्व वारकऱ्यांना जर भाकरी दिली तर त्यांना सर्वांना खूप बरं वाटेल, पोट भरून सर्व जेवतील. फक्त याच हेतूने म्हणजे भाकरी चुलीवर बनवल्या जात होत्या. फोन केला होता पाठ. हा जेवा 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 जेवा.
या ठिकाणी महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून इकडे बघा बरोबर बघा सध्या गुरुजी हा हा घे चपात्या शेकणार इकडे बघा पवन पुण्यापर्यंत आहे ना तो भरपूर तो पुण्याला जाय मग तिकडनं मी येईन. हा तुकाराम महाराजांची पालखी आता थोड्याच वेळात अकलूजवरून माळीनगरला येणार होती. तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन व्हावं यासाठी सर्वजण कितीतरी तास अगोदर येऊन रस्त्यावर जमा झाले होते आणि एवढे लाखोच्या संख्येने वारकरी. आता मला परत तसंच वाटायला लागलं की जसं पुण्यामध्ये असताना लांबूनच पालखीचं दर्शन घ्यावं लागलं होतं तसंच आता सेम नको व्हायला. डोळ्यामध्ये तेल ओतून सर्वजण म्हणजे खूप खूप कौतुकाने आणि आपुलकीने तुकाराम महाराजांच्या पालखीची वाट बघत होते. चालेल जा की नाही काय नाही पैठ्यावर बी आहे गाडी. आली
पुढं पुढं ज्या क्षणाची मी इतक्या दिवसापासून वाट बघत होती ना, खरं तर प्रत्यक्षात तो क्षण आला. मला तर खरं विश्वासच होत नव्हता की इतक्या जवळून तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन झालं. आणि मग बरोबर नेमकं बघा ना, जिथे आम्ही उभं होतो ना तिथेच बरोबर पालखी येऊन थांबली. मग आता काही तासांसाठी पालखी इथेच माळीनगरमध्ये थांबणार होती आणि मग आता आम्ही सर्वजण जाऊन तिथे पालखीचं दर्शन घेणार होतो. आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जेवण उपलब्ध केलेलं आहे. सर्व माऊलींना विनंती आहे की आपण सर्वांनी जेवणासाठी लवकरात लवकर या ठिकाणी जेवण विभागाकडे या ठिकाणी यायचं आहे. या जेवण विभागाकडे सर्व अर्जान रियाज बागवान अर्जान रियाज बागवान राहणार पंचवटी. भाविकांना एक विनंती आहे. अरहाज रियाज बागवान हा 8 वर्षाचा मुलगा आहे. कोणाला सापडल्यास त्यांनी पालखी या ठिकाणी घेऊन यायचं आहे. अरहाज रियाज बागवान अर्जान रियाज बागवान 8 वर्षाचा मुलगा आहे. भाविकांना कोणाला मिळून आल्यास त्यांनी पालखी तिथे आलेलं आहे. काय पुढं आता चालण्याचं काय ठरवलं काय एखादी वारी पाहिजे?
आजान बागवान आता मग जिथे आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीचं म्हणजे तुकाराम महाराजांच्या चरणाचं जिथे आम्ही दर्शन घेतलं तिथे व्हिडिओ वगैरे काढायला अलाउ नव्हतं, त्याच्यामुळे मग सर्व काही कॅप्चर करता नाही आलं. परंतु मग खूप खूप छान आणि अगदी जवळून आणि अगदी अगदी आरामामध्ये आमचं तुकाराम महाराजांचं दर्शन झालं. आणि मग तोपर्यंत आता आत्याच्या घरी देखील दिंडी आली होती. सर्वांना मग सर्व वारकऱ्यांना पंक्तीला जेवायला बसवलं. सर्वांनी मिळून इतक्या मेहनतीने सर्व जेवणाचे पंचपक्वान्न बनवले होते ना की त्या चवीची तुलना आपण इतर कोणत्या जेवणाशी करूच शकत नाही. सर्वांचं आवडतं पिठलं, भाकरी, भात, आमटी, ठेचा आणि मग गोड पदार्थामध्ये जिलेबी असा खूप खूप छान असा बेत होता. हाय हाय वाढलेलं आहे चौकट पोट पडतंय. इथे दिली. माळीनगरमध्ये मग आता काही तास पालखी थांबल्यानंतर आता मग पुढे पंढरपूरच्या दिशेने निघणार होती. आता एकदा तर आमच्या सर्वांचं छान असं तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन झालंच होतं, तरी सुद्धा पुन्हा एकदा पालखीचं दर्शन घेता यावं मग त्यासाठी आम्ही सर्वजण येऊन रस्त्यावर थांबलो. थोड्याच वेळात मग आता पालखीचं पुन्हा एकदा रस्त्यावर आगमन होणार होतं.
पुन्हा एकदा खूप छान आणि अगदी जवळून असं आम्हाला पालखीचं दर्शन झालं. पुढे मग पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रामकृष्ण हरी.